नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांना आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. कालभैरव स्तोत्र हे भगवान शिवजीच्या उग्र रूप कालभैरवाची स्तुती करणारे एक पवित्र स्तोत्र मानले गेले आहे. हे स्तोत्र पठण केल्याने भक्ताला अनेक प्रकारचे लाभ होत असतात. कालभैरव स्तोत्र कधी वाचावे आणि त्याचे काय फायदे होतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रविवार हा भगवान सूर्यदेवाचा दिवस असल्याने कालभैरव हे सूर्याचे प्रतीक मानले जात असते. यामुळे हे स्तोत्र रविवारी वाचावे. तसेच अमावस्येच्या दिवशी कालभैरव स्तोत्र वाचल्याने पितृदोष दूर होतो. तसेच आपल्यावर कोणतीही समस्या जाणवली असेल, कोणतेही संकट आले असेल तर तुम्ही तात्काळ कोणत्याही संकटाच्या वेळी कालभैरव स्तोत्र वाचावे. यामुळे लगेचच संकटातून मुक्ती मिळते. आपल्याला जेव्हा जेव्हा भीती वाटत असते, मन अशांत असते, त्यावेळेला आपली भीती दूर करण्यासाठी कालभैरव स्तोत्र वाचल्याने मन शांत होते आणि सर्व प्रकारचे भय दूर होते. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचा रोग असेल, मानसिक किंवा शारीरिक रोग असेल, तर तो रोग घालवण्यासाठी तुम्ही हे वाचू शकता. तसेच हे स्तोत्र वाचल्याने सुख समृद्धी येते, विद्या येते, तसेच बुद्धी देखील वाढते. तुमच्यावर अधिक संकटे असतील तर तुम्ही त्याची 108 आवर्तने देखील करू शकता. ते संध्याकाळच्या वेळेलाच वाचावे. कालभैरव स्तोत्राचे नियमित पठण केल्याने अनेक भक्तांना चमत्कारिक फायदे देखील झाले आहेत. आपल्या अनेक समस्यांवर कालभैरव स्तोत्र वाचल्याने मदत होते. त्यामध्ये कालभैरव अष्टकची 11 आवर्तने केल्याने हरवलेली मुले घरी येतात. एखादी व्यक्ती आपल्याला जर पैसे माघारी देत नसेल तरी देखील ते मिळतात. एखाद्या सुनेला सासू सासरे पती त्रास देत असतील तर त्या त्रासातून तिची मुक्तता होते. नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीवर काही त्रास होत असेल तर त्या समस्या देखील दूर होतात. म्हणूनच महिलांनी रोज किमान एकदा तरी हे वाचलेच पाहिजे. कालभैरव अष्टक रोज किमान एकदा तरी रोज वाचावे. यामुळे आध्यात्मिक आणि मानसिक शांतीसाठी मनातला नकारात्मकता दूर करते आणि आपले मन नियंत्रित केले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी वाढते. तसेच भूत प्रेत यांना या देवाला म्हणजे भैरवनाथांना भूत प्रेत घाबरतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी कालभैरव अष्टक ऐकल्याने किंवा वाचल्याने घरात सकारात्मकता दिसून येते. हे कसे वाचावे ते बघू आपण. तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करून चांगली कपडे घालून हे वाचू शकता. पूजेसाठी तांब्या लागेल, तसेच अगरबत्ती, तूप, तेल, धूप अगरबत्ती, फूल, बेलपत्र अशा प्रकारे पूजा मांडून तुम्ही कालभैरव अष्टक वाचावे. तसेच आरती करावी, नैवेद्य दाखवावा, तसेच फुले देखील व्हावीत. आणि पठण झाल्यानंतर ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे संकटे दूर होतात, अडचणी दूर होतात. आणि शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद द्यावा. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कालभैरव अष्टक वाचावे. आणि महिलांनी तरी प्रत्येक महिलेने किमान एकदा तरी कालभैरव अष्टक वाचावेच. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.